चला तर मग भावांनो, आजच्या व्लॉगला करूयात स्टार्ट. आज बघा आपल्याला आता पाणी पाजायचे आहे. त्यासाठी ट्रॅक्टरमध्ये पायपा घेऊन आलो आहे बघा. बेंड सगळं पायपा हातरून मग आपल्याला त्या वावरात पाणी न्यायचं आहे बघा. तर बघा पायपा खाली करतो, हातरून घेतो. चला आता पायपा हातरून बेंड लावून ही पाणी लावून घेतले आहे बघा. चला आता आपण तळा आलो आहे बघा डबल इकडं. आता इकडं बघा लावलेलं पाणी झाले. आता दुसऱ्या दारासनी पाणी लावतोय बघा मी. बघा आता ही बी होत आली ती दारे. चला तर मग दुसऱ्या दारेसनी आता पाणी लावूयात बघा. तर बघा इकडं पाणी लावले. तर ही बघू शकता तुम्ही 6-6 सरेसने असं पाणी लावले. जास्त काही पाणी येणं झाले बघा. तर बघा आलो इकडं शेडाव मसर ही धुतली ती बघा. आता मी आता जाऊयात आपण दुसऱ्या रानात, तिकडं पाणी लावले बघा. तर बघा इकडं 10 वाफ एकदम लावलेलं, त्यामुळं झाली ती. तर बघा ही 3 वाफ या पद्धतीनं लावली ती. आता एवढं झालं की दुसरीकडे लावूयात बघा आपण पाणी. तर हे बघा इकडं पुढच्या दारेसने एकदम 5-6 वाफ असं लावली ती, जेणेकरून आपल्याला जास्त ताप होत नाही व आपण इथं नसलो तरी पाणी पितं. तर बघा आपण तिकडं माळात निघालो आहे. माळात जाऊन त्या वावरात कसं वातावरण आहे ते बघून येऊयात चला. तर बघा इकडं पोचलो राहणार आपण. तर इकडं बी मी लावून गेलेलो बघा. तर बघूयात किस्त्या साऱ्या झाली, त्या किस्त्या नाही ती. पाणी बघा आता आपलं बऱ्यापैकी झालं आहे पाजून. अर्ध्या वावर तरी झालं बघा. अर्ध्या वावराला आता लावून आपण जायचं बघा घरी. आता इथलं तर वावर झालं आहे बघा पाजून. आता मोटारी बंद करून चंबर बंद करून आता निघालो आहे बघा घरी. हे बघा आपल्या इथल्या हिरीचं पाणी होतं या वावराला, आणि त्या तिकडं खालच्या हिरीचं होतं बघा. इकडून खाली विहीर आहे ती. तर आपण निघालो आहे बघा शेडावर. तर शेडावर आलो आहे बघा आपण. दुपारच्या 3 वाजले त्या. तर आपल्याला सऱ्या सोडायला जायच्या बघा. आता ही सोडवून घेतो. तर बघा इथं मी थांबली मालकाची वाट बघत. आपल्याला सऱ्या सोडायला जायच्या आहे. वावर मालक येतो या बघा. आता तो यायला लागला म्हणून त्याची वाट बघत बसली बघा मी. आता निघालो बघा रानात. तिकडे जाऊयात आणि सऱ्या सोडून घेऊयात त्यांच्या. जास्त नाही, 10 गुंठच आहे बघा. तर याला जायला वाड्यात नाही. आपण आता निघालोच बघा रानात. त्याला तिकडून दुसऱ्या रोडने गेला आहे तो. आता बघा ही कसं वातावरण आहे इथलं. हे बघा एकदम वाड्याच्या कडेला विहीर आहे. तर निघालो आहे आपण घरी. आपलं सऱ्या सोडायचं काम झालं आहे. तर इकडं वर निघालो आहे या ऊसात. तर म्हणलं जरा इकडून बी फिरून यावं. आपला ऊस कसा आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता निघालो आहे बघा घरी जाऊयात आता. संध्याकाळच्या 6:30 वाजले. आता बघा इकडं लय थंडी वाजत होती, म्हणून पोहरांनी बघा कशी एकदम शेकोटी केली. सगळी शिकते ती बघा. चला भावांनो, व्लॉगला एंड करूया. व्लॉग आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. तर हे बघा एकदम थंडी अशी खतरनाक पडलेली आहे. चला तर मग बाय.